प्रियजन हो, मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. तुमच्यासाठी ही सकाळ कशी आहे? प्रभूची दया प्रत्येक सकाळी नवीन असते. प्रभू आपल्याला दररोज नवीन कृपा देतात आणि त्या दिवसातून पार पडण्यासाठी आपली मदत करतात. म्हणूनच आपल्याला येशू सोबत चालावे लागते. शास्त्र सांगते की हे शेवटचे दिवस आहेत. येशू ख्रिस्ताचा आगमन आणि जगाचा अंत जवळ आला आहे. जेव्हा येशू या काळातील चिन्हांबद्दल बोलतात तेव्हा ते म्हणतात, अनेक ठिकाणी मोठे मोठे भूकंप, महामारी, युद्धे आणि दुष्काळ येतील. ही महत्वाची चिन्हे आहेत. येशू ख्रिस्ताने असेच सांगितले होते. यापैकी अलीकडेच कोरोना महामारीने संपूर्ण जगाला प्रभावित केले. आता जागतिक स्तरावर युद्धे सुरू आहेत. आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत की अनेक राष्ट्रे युद्धात सामील झाली आहेत आणि जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था प्रभावित होत आहे. त्याचप्रमाणे एक असा दुष्काळ येणार आहे जो संपूर्ण जगाला प्रभावित करू शकतो. हे येशूच्या शब्दांनुसार येईल. तुम्ही विचार करत आहात का की दुष्काळ आला तर काय करावे? प्रभूने स्तोत्र संहिता 33च्या 19व्या वचनात काही प्रतिज्ञा केली आहे. त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. दुष्काळात तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी आणि तुमची रक्षा करण्यासाठी प्रभूची नजर तुमच्यावर आहे. तो हे कोणासाठी करतो? नीतिमान लोकांसाठी. जर एखादी व्यक्ती स्वतःला नीतिमान जीवन जगण्यासाठी समर्पित करते आणि देवासोबत चालते, मग प्रभू त्याची रक्षा करेल आणि त्याच्या गरजा पूर्ण करेल, जरी त्याच्या आजूबाजूला दुष्काळ असला तरीही. ही एक प्रतिज्ञा आहे. बायबलमध्ये पहा, इस्रायल देशात एक मोठा दुष्काळ पडला होता. हा तोच मोठा दुष्काळ होता ज्याची प्रभूने एलियाच्या काळात आधीच सूचना दिली होती. तेथे एक गरीब विधवा होती. ती अशा परिस्थितीत होती की आता तिला आणखी दुष्काळ सहन करता येणार नव्हता. तिच्याकडे थोडं पीठ आणि तेल होतं ज्यातून ती भाकरी करून खाणार होती आणि मग मरायचं असं तिने ठरवलं होतं. तिने आशा सोडली होती. प्रभूने त्या विधवेच्या मदतीसाठी एक संदेष्टा पाठवला. प्रभूने दुष्काळाच्या काळात तिच्या गरजा पूर्ण केल्या आणि तिचं संरक्षण केलं. आपण हे शास्त्रांमध्ये पाहतो. दुष्काळाच्या काळात प्रभूने आपल्या सेवक एलियाला अन्न देण्यासाठी एक कावळा पाठवला. त्याने त्याला एका विधवेच्या माध्यमातून अन्न दिलं. इतकंच नाही, त्याने त्याला एका देवदूताच्या माध्यमातून अन्न दिलं आणि त्याचं संरक्षण केलं. म्हणून देव आपल्याला दुष्काळाच्या काळातही सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे. म्हणून जेव्हा दुष्काळासारख्या समस्या येतात तेव्हा काळजी करू नका किंवा घाबरू नका. शेवटचे दिवस असेच असतील. या काळातही येशू आपल्या सोबत आहेत. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, सांभाळण्यासाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी. तो विश्वास गमावू नका. तुम्ही म्हणता का, आपण अजूनही दुष्काळात आहोत, आपल्याला कर्जाच्या समस्या आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, आपल्याला आपल्या गरजांसाठी काय करावं हेच कळत नाही, असं वाटतंय की दुष्काळाने आपल्याला वेढलं आहे. जरी आपल्याकडे सर्व काही आहे तरीही असं वाटतंय की आपल्याकडे काहीच नाही. तुम्हीही अशाच अडचणीत आहात का? प्रभू म्हणतात, माझ्या मुला मुली, मी तुला या कठीण दुष्काळाच्या काळातही अन्न देईन. मी तुला वस्त्र देईन आणि तुझ्या गरजा पूर्ण करीन. मी तुझी काळजी घेईन. म्हणून काळजी करू नका आणि घाबरूही नका. प्रभूवर विश्वास ठेवा. विश्वासाने म्हणा, तुम्ही माझ्यासाठी पुरेसे आहात आणि तुम्ही माझ्या गरजा पूर्ण कराल आणि मला मार्गदर्शन कराल. ते तुम्हाला अद्भुतपणे मार्गदर्शन करतील. आपण प्रार्थना करूया का? पिता, तुम्हीच तो परमेश्वर आहात जो दुष्काळाच्या काळातही आमच्या गरजा पूर्ण करता आणि आमचे रक्षण करता. हा मुलगा, मुलगी एका कठीण परिस्थितीतून जात आहे. ते अशा परिस्थितीत आहेत जणू काही दुष्काळ आहे. जसं तुम्ही वचन दिलं आहे तसं त्यांच्या आयुष्यात एखादं चमत्कार घडवा आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करा. त्यांच्या गरिबीला समृद्धीत बदला. तुमच्या वचनानुसार त्यांना आशीर्वाद द्या. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.